जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल तर ती गोष्ट करण्याचं प्रॉमिस तुम्ही समोरच्याला देऊ नका. याच आशयाचा एक छोटासा प्रसंग आज मी तुमच्यासमोर घेऊन आले. एक मोठा व्यावसायिक जेव्हा कामानिमित्त आपल्या शहराच्या बाहेर जातो आणि काम आटोपल्याच्या नंतर जेव्हा तो आपल्या शहरामध्ये येतो तेव्हा शहराच्या हद्दीत प्रवेश करत असताना त्याला बाजूच्या फुटपाथवर काही गरीब लोक दिसतात. तो त्या व्यक्तींकडे बघून थोडासा हळहळतो, त्याला वाईट वाटतं आणि तो गाडी बाजूला घेऊन आपल्या गाडीच्या खाली उतरून त्या गरीब लोकांना विचारतो की एवढ्या रात्रीच्या थंडीमध्ये तुम्ही कडकडत आहात तर तुमच्याकडे ब्लँकेट नाहीये का? तुम्ही असे अर्ध्या कपड्यामध्ये का बसलेला आहात? थंडीचे कपडे का तुम्ही घेतलेले नाहीयेत, घातलेले नाहीयेत? तर त्यावर ती व्यक्ती म्हणते की आमच्याकडे थंडीचे कपडे नाहीयेत, मी चालू शकत नाही, मी अपंग आहे. त्यावर व्यावसायिकाला असं वाटतं की कदाचित त्याचे थंडीचे कपडे किंवा ब्लँकेट, चादर जे काही असेल ते त्याच्या झोपडीमध्ये असेल. तेव्हा तो तिथे जाऊन ते आणून देण्याचं त्याला म्हणतो की तुम्ही थांबा, मी तुम्हाला तुमची ब्लँकेट आणून देतो. आणि त्यानंतर जेव्हा तो त्या झोपडीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला कळतं की तिथे त्याची आई, त्याचे बाबा वृद्ध झालेले होते आणि त्याची बायको होती, त्याचे 2 मुलं होते जे खूप लहान लहान होते आणि सगळेच थंडीने कुडकुडत पडलेले होते. त्याला ही परिस्थिती बघून खूप वाईट वाटतं आणि तेव्हा त्याला कळतं की याच्याकडे अंगावर ओढायला ब्लँकेट सुद्धा नाहीये. तो परत त्या व्यक्तीकडे येतो आणि त्याला म्हणतो की मी घरी जातो आणि तुमच्या थंडीच्या कपड्यांची मी व्यवस्था करतो, तुम्हाला ब्लँकेट पाठवून देतो. आणि जेव्हा व्यावसायिक घरी जातो, खाणं पिणं झाल्याच्या नंतर त्याला थकलेल्या असल्या कारणाने त्याला झोप लागते आणि त्याला झोप लागल्याच्या नंतर सकाळी अचानक तो खडबडून जागा होतो आणि त्याला आठवतो की अरे आपण तर प्रॉमिस केलं होतं की आपण त्या गरीब व्यक्तींना ब्लँकेट्स देणार आहोत. जेव्हा त्या व्यावसायिकाला हे लक्षात येतं ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण एवढ्या दिवसापासून थंडीत कुडकुडत असलेलं त्याचं कुटुंब त्यांना काहीतरी होप होती की नाही आपण या परिस्थितीसोबत लढू शकतो आणि आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. पण हा जो व्यावसायिक येऊन क्षणभरासाठी त्यांना एक आशा देऊन जातो किंवा मग त्याच्यावर डिपेंड राहायला सांगतो की मी तुम्हाला थंडीचे कपडे आणून देणार आहे आणि त्यांच्या मनात ती सर्व्हाइव्ह करायची जी शक्ती असते ती संपूर्ण जाते आणि तो परावलंबित होतो, तो डिपेंड होतो, तो आशा ठेवतो की हो ही लोक माझी मदत करतील. आणि परिस्थिती अशी होते की तो आशा करतो आणि वेळेमध्ये त्याला ते प्रॉमिस केलेली गोष्ट मिळत नाही, त्यामुळे त्याचा जीवही जातो. त्यामुळे प्लीज कुणाला शब्द देण्याच्या आधी किंवा कुणाला एखादं प्रॉमिस करण्याच्या आधी एकदा विचार करा की जर हे प्रॉमिस आपण पूर्ण करू शकलो नाहीत तर समोरच्या व्यक्तीला काही हानी किंवा इजा तर होणार